नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आत्महत्या आपल्या देशाला गेल्या काही वर्षात या आत्महत्यांनी पछाडलेल्या आहेत. अपयशाने खचून जाऊन आपलं अनमोल जीवन संपवणाऱ्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होतीये. त्यातच आता आणखी एक नाव समाविष्ट झालंय, ते म्हणजे डॉक्टर विकास बोंदर. डॉक्टरी शिकलेल्या आणि UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विकासनं दोनदा आलेल्या अपयशानं आपलं आयुष्यच संपवायचा निर्णय घेतला. पण या निर्णयात त्याने शोधलेली पळवाट त्याच्या मागे असलेल्या कुटुंबियांवरती काय आघात करेल याचा तीळ मात्र विचार त्याने केलेला दिसत नाहीये. खरंच UPSCचं एवढं प्रेशर असतं का हो? आणि जर ते असेल तर ते हँडल कसं करायचं? या परीक्षेचा दबाव जर एखादा व्यक्ती सहन करू शकत नाहीये तर तो विद्यार्थी पुढे जाऊन उद्या प्रशासकीय अधिकारी होणार आहे, त्यावेळी दबाव कसा सहन करेल? आणि एकूणच या प्रश्नाकडे थोड्या वाईडर अँगलने जर पाहायचं झालं तर या आत्महत्यांचं प्रमाण एवढं का वाढतंय? या खचलेल्यांचं प्रबोधन करणार कसं? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या चर्चेमध्ये शोधणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत आहेत IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील, त्याचबरोबर डॉक्टर श्याम राठोड, जे विकास बोंदरचे मित्र आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांच्या मानसिक स्थितीविषयी थोडंसं जाणून घेणार आहोत. डॉक्टर आनंद पाटील, जे स्वतः सनदी अधिकारी आहेत, ते देखील या विषयावरती प्रकाश टाकतील. त्याचबरोबर माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, जे अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करतात, ते सतत या विद्यार्थ्यांमध्ये वावरत असतात. अगदी काही वेळातच ते या चर्चेमध्ये सहभागी होतात. मला सुरुवात करायची आहे डॉक्टर श्याम राठोड यांच्यापासून. डॉक्टर श्याम, विकासचे तुम्ही मित्र आहात. विकासची मानसिक स्थिती अशी काय झालेली होती? या अपयशामुळे एवढा का खचून गेला तो? नाही, ते म्हणजे खूप अभ्यास करायचे पहिल्यापासून. म्हणजे कॉलेज लाईफमध्ये मी खूप अभ्यास करायचे. तर मेडिकल स्टुडंट, ॲज अ मेडिकल स्टुडंट आहे म्हणून तर त्यांना तर अभ्यासाची सवयच होती. पण मागच्या 2-4 दिवसापासून जशी जशी एक्झाम जवळ येत होती तसं तसं त्यांचं डिप्रेशन येत होतं आणि त्यांच्या बोलण्याची भाषा एक थोडी चेंज होत होती. ते म्हणायचे की माझी एक्झाम जवळ आली, टेन्शन येत आहे. ॲज अ ज्युनियर म्हणून मी म्हणायचो त्यांना की तुम्ही टेन्शन घेऊ नका, काही टेन्शन घेऊ नका, होईल बरं, सगळं होईल बरं. पण आणि शुक्रवारी ते माझ्या रूमहून निघून गेले. ते म्हणाले की मी आता मित्राचा अभ्यास करतो, मला कोणी 7 तारखेपर्यंत डिस्टर्ब करू नका. मग ते निघून गेले अभ्यास करायला. मला काहीच माहित नव्हतं ह्याच्याबद्दल. ते एवढा स्ट्रॉंग माणूस असा करू शकते हे माहीतच नव्हतं. डॉक्टर आनंद पाटील, तुम्ही स्वतः सनदी अधिकारी आहात. UPSCच्या परीक्षेचा दबाव काय असतो की त्याला कशा प्रकारे अभ्यास करायला लागतो हे तुम्हाला स्वतःला माहिती आहे. तुम्ही या परीक्षेच्या फेजमधून गेलेले आहात. खरंच एवढा दबाव असतो का हो या परीक्षेचा? विकास जे आत्महत्या जे आहे ही खूप दुःखद घटना आहे. कोणतीही परीक्षा म्हटले तर थोडंफार टेन्शन येतच. पण प्रशासकीय अधिकारी जर व्हायचं असेल तर अशा अनेक अडचणी येतात आणि त्यांना तोंड देण्यासाठी त्याचं समर्थ नेतृत्व गुण असायला पाहिजेत. आणि त्याच पद्धतीने ही परीक्षा घेतली जाते. याच्यामध्ये एक पूर्वपरीक्षा जी आज झालेली आहे 7 तारखेला, याच्यानंतर मुख्य परीक्षा होते, नंतर इंटरव्ह्यूज होतात. 3 वेगवेगळ्या फेजमधून ही परीक्षा घेतली जाते. आणि यासाठी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये मुलं अभ्यास करतात. पूर्ण वर्षभर ही परीक्षा चालते. आणि साहजिकच आहे की शेवटच्या क्षणी काही वेळेला मुलांना टेन्शन येतं. पण यासाठीच त्यांच्यासोबत असणारे जे मित्र असतात, त्यांना गाईड करणारी जी मुलं असतात, काही अधिकारी असतात, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे जाणं, त्यांच्याशी स्पष्टपणे बोलणं हे त्याच्यावरचा उपाय आहे. आणि त्याच्यातून नक्कीच मार्ग निघू शकतो. डॉक्टर विश्वास नांगरे पाटील, तुम्ही स्वतः तरुणांमध्ये वावरतात. तुमचं पुस्तक सुद्धा असंच तरुणांना इन्स्पायर करणारं आहे की ज्या परिस्थितीतून पुढे जाऊन तुम्ही अशा प्रकारे अधिकारी बनलेला आहात. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये विकासने ज्या परिस्थितीत खरं तर आत्महत्या केलेली आहे, त्याच्या आत्महत्येचं समर्थन होऊच शकणार नाही. पण अशा परिस्थितीतून जी मुलं जातात, एवढं फ्रस्ट्रेशन लेवल त्यांच्यावरती असतं, एवढा दबाव त्यांच्यावरती असतो की आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय ते घेऊ शकतात. नम्रताजी, विकासची अखेर आहे ती चटका लावून जाणारी आहे. हो, नक्कीच. आनंद आहे तो माझा धाकटा भाऊच आहे. आम्ही दोघांनी एकत्र तयारी केली होती या परीक्षेची. आम्ही ग्रामीण भागातून सुरुवात केली होती. खरं तर ही परीक्षा 3 प्रक्रियामध्ये आनंदनी सांगितल्याप्रमाणे होते. आणि खरं तर सापशिडीच्या खेळासारखी परिस्थिती या परीक्षेच्या तयारीच्या दरम्यान असते. 5-6 लाख लोक, मुलं, जे कॅन्डिडेट वेगवेगळ्या भागातनं, देशाच्या चांगल्या म्हणजे JNU पासनं ते जयकर लायब्ररी पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास करणारी मुलं खूप तयारीची असतात. IITची मुलं असतात, डॉक्टर्स असतात. विकास तर डॉक्टर होता. वेगवेगळ्या क्षेत्रातली अगदी एलिट आणि अतिशय हुशार मुलं पण यात अभ्यास करतात ग्रामीण भागातल्या मुलांसोबत. हा विकास ग्रामीण भागातला आहे.
थोडासा एक कॉम्प्लेक्स आमच्यामध्ये जो असतो तो कदाचित त्याच्यामध्ये पण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडीशी भीती, प्रेशर, कारण 5-6 लाखातनं पूर्व परीक्षेतनं 50,000पर्यंत येतात, 50,000तनं मुख्य परीक्षेतनं 10-12 हजारापर्यंत येतात, मुख्य परीक्षेतनं इंटरव्ह्यू पर्यंत 2-3 हजारापर्यंत येतात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये साधारण 1,000 पोस्ट अलीकडे निघत आहेत. त्यात IAS, IPS, IFS आणि इतर अलाइड सर्व्हिसेस अशा 27 प्रकारच्या वेगवेगळ्या सेवांमध्ये यात निवड होत असते. तर यात समजा तुम्ही इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचला आणि परत इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झालं, परत 5 लाखाच्या गट्ट्यात जसं सापशिडीच्या खेळात परत स्टार्ट पासून सुरुवात करावी लागते. तर यात अनेक मानसिक हिंदोळे आणि आव्हान असतात. कारण ही परीक्षा ज्या पदांसाठी यांची निवड होती ती खूप आव्हानं देणारी पदं आहेत. IAS, IPS, IFS किंवा इतर इन्कम टॅक्स, कस्टम्स या सेवांमध्ये चॅलेंजेस असतात. खूप मोठी स्ट्रेस सहन करायची असतं. त्यामुळे ही प्रक्रिया जी आहे, पूर्व परीक्षेत मुख्य परीक्षा जवळजवळ 1775 मार्कांची मुख्य परीक्षा असते. इंटरव्ह्यू साधारण 275 मार्कांचा असतो. तर ही 1775 मार्कांची मुख्य परीक्षा तर खूप मोठं चॅलेंज असतं. कारण वेगवेगळ्या सब्जेक्टवरती 5 जनरल स्टडीज आणि एक ऑप्शनल सब्जेक्ट अशी तयारी करावी लागते. आणि ती तयारी काय संपत नसते. या परीक्षेची तयारी कधीच संपत नसते. यात ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन आहे. तर मेरिट दरवेळेला वेगळं लागत असतं आणि वेगवेगळ्या विषयांची चलती दरवेळेला असते. त्यामुळे यासाठी मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या कणखर असणं त्या विद्यार्थ्यांनी खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी सुरुवातीपासून ती मानसिकता, कारण या परीक्षेत आता हा विकास डॉक्टर आहे, म्हणजे IAS, IPS होणं काय आयुष्यातलं सगळ्यात मोठं ध्येय नाहीये. डॉक्टर म्हणून सुद्धा तो उत्कृष्ट काम करू शकला असता. आणि आपल्या आई वडिलांचं म्हणजे ते पेन मला समजत नाही की त्याने असा आत्मघातकी निर्णय का केला. कारण ही परीक्षेची तयारी केल्यानंतर माणसाची ती तयारी वाया जात नाही. कारण जगातल्या सगळ्या विषयांचा अभ्यास सखोल करून भविष्यकाळासाठी सिद्ध करणारी ही परीक्षा आहे. त्यामुळे ही काही अभ्यासाची तयारी वाया जात नाहीये. परंतु बेसिक ग्रॅज्युएशन, आम्ही तर त्यावेळेला आनंदाने मी दोघांनीही सायन्स स्ट्रीममधनं चांगले मार्क्स असताना इंजिनिअरिंग आणि मेडिकल सोडून अक्षरशः या परीक्षेसाठी झोकून तयारी केलेली होती. तयारी केल्यानंतर यश मिळतं, पण अपयश ही पहिली पायरी आहे. दुसरा अटेम्प्ट होता विकासचा, अजून त्याला तयार करायला स्कोप होता. त्यांनी म्हणून मी माझ्या पुस्तकामध्ये यावरती खास करून आत्मघातकी निर्णय मुलं घेतात 10वी-12वीच्या वयामध्ये, त्याच्यावर उद्देशून एक चॅप्टर लिहिलेला आहे की असं घ्यायचं नाही. जीवन खूप सुंदर आहे, जग अतिशय विविधतेनं नटलेलं आहे आणि वयाच्या 70 वर्षापर्यंत वेगवेगळ्या स्टेजेस असतात आयुष्यामध्ये. त्यामुळे सर्व्हिसमध्ये आल्यावर सुद्धा काही महाभाग सुइसाईड केलेली आपण पाहिलेले आहेत. म्हणजे असं नाही की सर्व्हिसमध्ये आल्यावर सगळेच प्रश्न सुटतात. प्रेशर्स बऱ्याचदा येत असतात. आमचे जवळचे मित्र एक सर्व्हिसमध्ये आल्यानंतर सुइसाईड केलेले महाराष्ट्राचं मुलं. अशा अनेक चॅलेंजेस असतात. त्यावेळेला वीक पडायचं नाही, कारण नाजूक क्षण असतात. त्यावेळेला नाजूक क्षणाच्या वेळेला असा निर्णय कदाचित होत असतो. नक्कीच नाही. हा एका क्षणाचा आपल्याला तो तोल संपलेला ज्या ठिकाणी असतो तो क्षण कदाचित जीवन सुद्धा घेऊन जाऊ शकतो. आणि तसंच कदाचित विकासच्या बाबतीत घडलं. विश्वास नांगरे पाटील, तुम्ही राहाच आपल्यासोबत. आणखीन अशा काही प्रश्नांची थोडंसं या मुलांच्या मानसिकतेविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचं. तत्पूर्वी डॉक्टर विकासचे मित्र डॉक्टर श्याम राठोड आपल्यासोबत आहेत. श्याम राठोड, विकासशी तुमचं बोलणं व्हायचं का? कारण त्याची घरची परिस्थिती गरिबीची होती. शेतीसाठी पेरणी करायला सुद्धा यावर्षी त्यांच्याकडे पैसे नाहीत. इतकी हलाखीची परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीत येणारं अपयश याविषयी तो कधी बोलला होता का तुमच्याशी? नेहमी सांगायचं की घरचे काय म्हणतील, बाबा माझा नंबर नाही लागला तर कसं होईल माझं. सोशल फॅक्टर महत्त्वाचा होता. म्हणजे आजूबाजूचे नातेवाईक वगैरे नंबर नाही लागला तर काय म्हणतील, हेच ते खूप टेन्शन घ्यायचे. बाकी इकॉनॉमिकली तर मला वाटतं काही प्रॉब्लेम नव्हता, कारण की इथं जॉब करायचे तर इथं पेमेंट खूप होतं त्यांना. ॲज म्हणजे इथं जॉब जॉईन केला होता त्यांनी दिल्लीमध्ये. जॉब करायचे, जॉब करून अभ्यास करायचे, क्लासेस करायचे. म्हणजे फायनान्स हा प्रश्न फार नव्हता त्यांच्यासमोर, आर्थिक प्रश्न त्यांच्यासमोर फार नव्हता. पण मला अपयश आलं तर समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणेल, या मनस्थितीमध्ये ते आलेले होते. डॉक्टर आनंद पाटील, अशा प्रकारची मनस्थिती ज्या वेळेला विद्यार्थ्यांची होते, कुठेतरी हे प्रेस्टीज पॉइंट एखाद्या गोष्टीला बनवला जातो, ते मारक ठरतंय विद्यार्थ्यांना? विश्वासनी सांगितलेलंच आहे याच्यामध्ये की तयारी करताना, जसं आता आम्ही तयारी करताना तर आमच्यासमोर IAS अधिकारी, मराठी अधिकारी फार कमी होते. गगराणी साहेब त्यावेळेला मराठीमधून परीक्षा लिहून IAS झाले होते.
आत्ताच्या काळामध्ये जर परिस्थिती पाहिली आता 18-20 वर्षानंतर ज्यावेळेला मी सर्व्हिसमध्ये आल्यानंतर त्याला मुलांना खूप मार्गदर्शन मिळतंय. पुण्यासारख्या ठिकाणी अनेक क्लासेस आहेत. अनेक अधिकारी जे मराठी अधिकारी झालेले आहेत त्यांच्याशी मुलं संपर्क साधू शकतात. आता दिल्लीमध्ये मी आहे सध्या. दिल्लीमध्ये आम्ही महाराष्ट्र शासनातर्फे बरेचसे इंटरव्ह्यूज इथे घेतो, मुलांना त्यासाठी मार्गदर्शन करतो. मी वैयक्तिक जी मुलं प्रिलिम किंवा मेन्समध्ये नापास झाले त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना गाईड करण्याचा प्रयत्न करतो. असे अनेक आमचे कलिग्स हे काम करतायत. तर आणि डॉक्टर श्यामने सांगितलं की त्याची आर्थिक परिस्थिती फारशी वाईट नव्हती किंवा म्हणजे हा असा नाजूक क्षण का विकासाच्या आयुष्यातला हा मोठा प्रश्न मला पडलेला आहे. अविनाश धर्माधिकारी माजी सनदी अधिकारी आपल्यासोबत आहेत. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही अधिकारी होता, त्याला कणकर भूमिका घेणं फार गरजेचं आहे. मनानं कणकर असणं फार गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. अविनाश धर्माधिकारी आता चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. अविनाश धर्माधिकारी, तुम्ही स्वतः अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत असता, या विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही वावरत असता, त्यांची अभ्यास करण्याची ताकद त्याचबरोबर त्यांची मानसिक क्षमता ह्या तुम्ही जवळून बघितलेल्या आहेत. विकास बोंदरने केलेली आत्महत्या आणि त्याचा एकूणच बॅकग्राऊंड, तो करत असलेली तयारी आणि 2 अटेम्प्ट नंतर आलेल्या अपयशातनं खचून जाऊन त्यांनी केलेली ही आत्महत्या, हे एकूणच परिस्थितीकडे तुम्ही काय नजरेतून बघता एक ट्रेनर आणि सनदी अधिकारी म्हणून सुद्धा? पहिलं मी या घटना मुळात हार्ट रेंडिंग, हृदयद्रावक आहे ही गोष्ट. मी त्याचे आई वडील, त्याचे जवळच्यांच्या दुःखाची मी कल्पना करू शकतो आणि माणूस म्हणून आपण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. मुळामध्ये ही आत्महत्या हे एक अत्यंत गुंतागुंतीचं एक्सप्लेनेशन आहे. त्याच्यावर मानसशास्त्रातले अनेकांचे ग्रंथच्या ग्रंथ लिहिले गेले. शेवटी कोणीही माणूस आपलं जीवन संपवण्याच्याच टोकाला जातो, ही भयंकर दुःखदच गोष्ट आहे. तूर्त स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रापुरतं बोलायचं तर मी सर्वच मुलांना 2 गोष्टी सांगतो नेहमी. एक म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या निमित्तानेच तुमचं व्यक्तिमत्व तयार होणार आहे, त्याचा प्रचंड अभ्यास होणार आहे, तो विस्तृत पण आहे आणि सखोल पण आहे. त्या प्रोसेसमध्ये तुम्ही माणूस म्हणून समृद्ध होणार आहात. तेव्हा स्पर्धा परीक्षेतल्या यश किंवा अपयशाच्या निरपेक्ष जीवनात यशस्वी होण्याची तुम्ही तयारी करता आहात हे लक्षात घेतलं पाहिजे. स्पर्धा परीक्षेला शेवटी लाखो बसतात तेव्हा 1000 जण निवडले जाणार. मग उरलेले काय अपयश आहेत का? आपल्याला कल्पना नाही की विकासला कुठे असं वाटलं का की आपण 2 अटेम्प्ट बाकीचे कसे होऊन गेले, पण अरे ह्याच्यात अपयश नाहीच आहे हे लक्षात घेणं हा पहिला मुद्दा. आणि दुसरा, जीवन ही गोष्ट स्पर्धा परीक्षेपेक्षा मोठी आहे. हा माझा पण आवडता शेर आहे, तो मुलांना नेहमी सांगतो मी. सितारों से आगे जहां और भी है. की आपली नजर ज्या सूर्यचंद्र तारकांवर खिळलेली असते त्याच्यापेक्षा विश्व खूप मोठं आहे. आणि अरे बाबा रे किंवा बाई ग, एखाद्या परीक्षेत तुला नाही आलं, तथाकथित यश म्हणतो मी त्याला बरं का, की नुसतं स्पर्धा परीक्षेत यश मिळालं याला पण आम्ही यश म्हणत नाही. पण समजा तुला आता स्पर्धा परीक्षेत 4 मार्क कमी, हे काही खचण्याचं नाहीये. स्पर्धा परीक्षा क्लिअर न झालेल्या कित्येकांनी पुढे जीवनात असामान्य कर्तृत्व केलंय आणि स्पर्धा परीक्षा क्लिअर झालेल्या कित्येकांनी उरलेले करिअरभर फाईल पुशर पलीकडे काही केलेलं नाहीये. त्यामुळे जीवन मोठी गोष्ट आहे. जीवन हे मिळालेलं वरदानच आहे. जीवनाचा प्रत्येक क्षणी मुळात संधी आहे. हे जेवढं प्रत्येकाच्या लक्षात येईल तेवढं बहुधा माणसं जाणार नाहीत आत्महत्येकडे. दुःखद आहे, ह्याच्या दुःखद आहे नितांत. नक्कीच, खरोखरच दुःखद आणि हृदयद्रावक अशी घटना आहे. विश्वास नांगरे पाटील, अशा परिस्थितीत मुलं, जसं आता प्रशिक्षणाचा मुद्दा अविनाश धर्माधिकारींनी सांगितला, मुलं ज्यावेळेला अशी ट्रेनिंग घेत असतात, काही वेळा असं असतं की मुलांची क्षमता कमी पडत असते. म्हणजे समोर त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या त्या गाईडला समजत असतं की हा मुलगा पुढे जायला ह्याला कुठेतरी लिमिटेशन्स आहेत आणि तो ज्या पद्धतीने कष्ट करतोय ते पुरणार नाहीयेत. त्याला अपयश त्याचा समोर जर दिसतंय तर अशा वेळेला त्या मुलाला वेळीच थांबवून त्याचं समुपदेशन करणं की बाबा रे तू तुझा मार्ग बदल, अशा पद्धतीने सांगणं हे किती महत्वाचं असतं. तो फॅक्टर असू शकतो की नाही? निश्चितपणे यात अनेकदा, आता आमच्या वेळेला खरं तर वैकल्पिक विषय असायचे, 2 विषयांची निवड करायला लागायची आणि त्यातला एखादा विषय जमला नाही की खूप माघार घ्यावी लागायची. आता अलीकडे CSAT सारखी प्रिलिम्सला एक सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट झालेली आहे, निगेटिव्ह मार्किंग सुरू झालेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातली मुलं बरेचदा या टेस्टमध्ये कमी पडायची, पुन्हा तयारीनं उतरायला लागले. काही वेळेला म्हणजे आपल्याला असं दिसतं की काही ठराविक सब्जेक्टची खूप चर्चा असायची आमच्याकडे, फिजिक्स मॅथ्स घेऊन IITची मुलं पुढे जायची, त्यावेळेला आम्हाला डिप्रेशन यायचं. पण ही डिप्रेशन आहेत ती काय आत्मघात करण्या एवढी मोठी नाही आहेत. म्हणजे विकास म्हणजे दुर्दैवी मृत्यू जो आहे
ती एक मायक्रोस्कोपिक एक्सेप्शन आहे. म्हणजे इतर जशा आयुष्यामध्ये लोक एखादा खचला असतो, दुर्दैवानं त्या नाजूकक्षणी तो खचला आणि असा का निर्णय घेतला कळत नाहीये. पण त्या परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये मुलं स्ट्रॉंग होतात, कणखर होतात, अजून परिस्थितीला, संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार होतात. त्यामुळे तयारीच्या वेळेला समुपदेशकाची भूमिका जी आहे ती मोटिवेटरची असते, कारण चांगला लीडर हा चांगला मोटिवेटर असतो. त्यामुळे क्लासेस किंवा ट्युशन्स ज्या असतात त्या ठिकाणी जी काही ट्रेनर मंडळी असते ती समुपदेशकाच्या भूमिकेतनं मुलांना त्यांचे स्वॉट प्रिन्सिपल, स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेसेस काय आहेत, त्यांच्यासमोरच्या ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत आणि त्यांच्यासमोरच्या थ्रेट्स कोणत्या आहेत, त्याचं योग्य पद्धतीने विश्लेषण करून त्यांनी पुढची वाटचाल कशी केली पाहिजे. अनेक मुलं असतात, म्हणजे निरंजन वांगणकर माझा क्लासमेट आहे, तो त्याचं अक्षर सुरुवातीला थोडंसं खराब होतं, पण इतकं सुंदर हस्ताक्षर नंतर प्रयत्नानं केलं की त्याला खूप चांगले मार्क्स मिळाले. अनेक मुलं असतात आमच्या बरोबर असणारे, अभ्यास करणारे, मराठी लिटरेचर किंवा इतिहासाची मुलं अतिशय प्रकांड पंडित होते. मी तर असं म्हणेल की माझ्यापेक्षा 10 पटीनं हुशार, पण दुर्दैवानं मार्क्स पडताना त्यांना कमी पडायचे, कारण या परीक्षेसाठी थोडंसं प्रश्नपत्रिका, सिलेबसचं अनालिसिस करून परफेक्ट उत्तरं लिहिण्यासाठी जी भट्टी जमायला लागते, कारण वेगवेगळ्या पॅटर्नची उत्तरं लिहावी लागतात. तर प्रत्येक पॅटर्न मध्ये व्यवस्थित कसं उत्तर, म्हणजे 3 तासाचा मसालेदार सिनेमा कसा बनवता येईल, पण खूप 3 तासाचं ते बॅटलच आहे. तर त्यावेळेला परीक्षेच्या वेळेला कोणतरी खूप नॉलेज असून, खूप ज्ञान असून एखादा वीक पडतो आणि परीक्षेत मग त्या एखाद्या विषयात मार्क कमी पडतात. आणि मी सांगितल्याप्रमाणे पुन्हा ही स्पर्धा परीक्षा आहे, त्यावेळेला मेरिट वेगवेगळं लागत असतं, दरवेळेला खालीवर होत असतं. त्यामुळं मला वाटतं ट्रेनर्स आजकाल खूप चांगले क्लासेस आहेत, धर्माधिकारी सर आहेत तिथं बोलतात, खूप चांगल्या समुपदेशकाच्या भूमिकेतनं मुलांना आजकाल मोटिवेट केलं जातं. आणि ज्यांच्या कॅपॅबिलिटीज आहेत, क्षमता आहेत, क्षमतापेक्षा त्याचं टेम्परामेंट मुलाचं जे आहे ना, किती ऍव्हरेज मुलगा असला तरी बरेचशी ऍव्हरेज मुलं सुद्धा यात एक्सेल करतात दिसतात आणि मेरिटमध्ये 10वी-12वीचे आलेले त्यात अपयशी होताना दिसतात. त्यामुळे ते टेम्परामेंट परीक्षा देण्याचं जे आहे तिन्ही टप्प्यामध्ये टेम्परामेंट अत्यंत महत्वाचं असतं आणि ते कुठेतरी त्या विद्यार्थ्यांना कळणं गरजेचं असतं. डॉक्टर श्याम, तुम्ही ज्या वेळेला विकासशी गप्पा मारत असायचात, बोलत असायचात, त्यावेळेला असं कुठे त्याच्या मनामध्ये होतं का की ह्या परीक्षेशिवाय आपल्या आयुष्यात दुसरं काहीच नाही, अशा विचार प्रक्रियेमध्ये तो कुठेतरी ढकलला जात होता का? त्याला कुणीतरी या गोष्टीतून बाहेर काढण्याचा किंवा मित्र म्हणून तुम्ही त्याला मार्ग दाखवण्याचा काही प्रयत्न केला होता? कारण तो हुशार होता, यामध्ये काही डाऊटच नाहीये. मला ते शेअर करायचे की आपण डॉक्टर तर झालो, आता आपल्याला IAS अधिकारी व्हायचं आहे. जसे विश्वास सर आहे, अविनाश सर आहे, त्यांचे आयडियल गुण आम्ही महाराष्ट्रातून दिल्लीला यायचो इकडे अभ्यासाला, तर त्यांचे खूप म्हणजे मोटिवेशन राहिलेलं आहे आम्हाला त्या सरांचं. तर मी ते सांगायचे मला की व्हिडिओ बघायचे सरांचे, अविनाश सरांचे, विश्वास सरांचे, ते मार्गदर्शन मला करायचे. ऍक्च्युली मी त्यांचा ज्युनियर होतो, तर खूप सारं मार्गदर्शन करायचे. पण ते कधी कधी ते म्हणायचे, यार मी नाही लागलो तर काय होईल, समाज काय म्हणेल मला, मी डॉक्टर झालो, माझी किती इज्जत जाईल पुढं, आता माझा शेवटचा अटेम आहे, जीवना मरण्याचा अटेम आहे. मी सांगायचो त्याला, सर म्हणलं तुम्ही टेन्शन घेऊ नका, एवढं काही टेन्शन घेऊ नका, जर तुम्ही IAS नाही झाले तरी डॉक्टर आहात, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, फुल प्रॅक्टिस करू शकता, तुमचा म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आणि असं घाबरण्याचं काहीच काम नाही. मी त्यांना सांगायचो नाही. अविनाश धर्माधिकारी, ही अशा प्रकारची मानसिकता ही विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी ही डेव्हलप होत असते. त्यावेळेला त्या मुलांना त्यांच्या कुवतीचं दर्शन, त्यांना त्यांची कुवत काय आहे हे त्यांना जाणवून देणं हे किती गरजेचं असतं. कारण समजा एखादी मुलगी आहे, नशिबाने तिला खूप अनफॉर्च्युनेट दिसणारं बनवलेलं आहे आणि तिचं ब्युटी पेशंट व्हायचे स्वप्न बघत असेल तर ते चुकीचं आहे, तिला कुणीतरी त्याची जाणीव करून देणं गरजेचं असतं. तसंच जर एखाद्याची कुवत नसेल त्या प्रशासकीय परीक्षांसाठी उभं राहण्याची, तर त्याला ही जाणीव करून देणं किती महत्वाचं आहे. मगाशी पण एका मिनिटापूर्वी हा मुद्दा आला होता, क्षमता किंवा कुवत आणि त्याचं समुपदेशनामध्ये नीट योग्य सांगता येणे. मी त्याचा एक मुळातला सैद्धांतिक, थिअरेटिकल आणि फंडामेंटलच मुद्दा म्हणतोय. कुवत नाही असा माणूसच नाही. आपला एक जुना संस्कृत मधला पण श्लोक आहे, हजारो वर्षांचा, अमंत्रम अक्षरम नास्ति, नास्ति मूलम अनौषधम, अयोग्य पुरुषा नास्ति योजकस तत्र दुर्लभ. की अयोग्य व्यक्ती, पुरुष म्हणजे असं असतच नाही, कुवत. तर आता समजा मला जाणवलं की ह्या मुलीचा स्कोअर नीट निघत नाही आता, माझ्या समोरचा चॉईस आहे त्याला सांगून टाकणे, तुझ्याकडे क्षमताच नाहीये आणि तू हा रस्ता सोडून दे आणि तुझ्या क्षमतेनुसार मग असं काहीतरी बघ.
एक रस्ता तो तरी आहे किंवा मी त्याला सांगणे की तुझा परफॉर्मन्स नाही दिसतोय मला, हा असा जर राहिला तर तू होणार नाहीस आणि मग अपयश पदरात आहे. म्हणजे कुवत मिळवता येते असं सांगतोय. क्षमता अशी काही निसर्गदत्त आहे असं नाही, कष्टानी, सातत्याने, चिकाटीनी आणि असं मिळवलेल्या सुद्धा शेकडो मुलामुलींचे माझ्यापाशी 20 वर्षात कहाणी आहेत की त्यांचे इन्स्पायरिंग, म्हणजे किती अशक्य, मी शक्यतो अगदी थोडक्यात सांगतो. आमचा एक विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी दिल्लीत पोहोचला, प्री आणि मेन्स क्लिअर करून. एक दिवशी त्याचा मला फोन, त्यावेळी मी प्रवासात होतो आणि रडत होता तो की माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आलाय, तर मी परत येतो आता. मी त्याला त्या फोनवर म्हणालो की तुझ्या वडिलांनाच काय वाटेल ह्याचा विचार कर. IAS होणं हे स्वप्न तुझ्या वडिलांनी दिलेलं तुला आणि आपल्याला नेमका अशा वेळी हार्ट अटॅक आला की ज्यामुळे आपल्या मुलाची IAS व्हायची संधी गेली, तर तू तिथे थांब, आमच्या परीने जमेल ते आम्ही करतो. आम्ही त्याच्या वडिलांच्या केल्या व्यवस्था. त्याच्या इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी वडील गेले. तरी त्या रात्री आम्ही फोनवर बोललो. मी त्याला म्हणालो की त्या वडिलांचाच विचार करून उद्या जाऊन इंटरव्ह्यू दे. तो मुलगा IAS झाला. तो आता आसाममध्ये आणि कलेक्टर आहे आणि काम उत्तम करतोय. म्हणजे मेंटल टफनेस, जीवन आपली परीक्षा घेतेच हो. जीवन हे आहे असंच आहे, कोणाला सगळे सुखाने, ते कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता ही जशी ओळ आहे. जीवन परीक्षा घेतेच. माझं काम, मी त्या परीक्षेला सामोरा कसा जातोय आणि आज एक यश मिळालं, अपयश मिळालं तर मी त्या अपयशातून उलट शिकीन, बाउन्स बॅक, म्हणजे पुढच्या वेळेला मी उलट दुप्पट यश घेऊन येईन. अशा सहित पाहिजे. पण प्रश्न कुवत नाही, कुवत मिळवता येते. पण नैसर्गिक नसेल तर कुवत मिळवायला कष्ट जास्ती करावे लागतात. पण हे तू नादच सोडून दे, मी शरणागत जाणार म्हणतो, असं नाहीये. पण समुपदेशकाचं मग काम आहे त्याला जाणीव करून देणे. नक्कीच नक्कीच ती जाणीव कुठेतरी या विद्यार्थ्यांना करून देणं गरजेचं असतं. विद्यार्थी स्वतः त्यामध्ये ठरवतात की आपण मग त्या रस्त्यावरती पुढे जायचंय की नाही. एक मुद्दा यामध्ये असा आहे की गेल्या काही काळामध्ये जसं भारत देश हा आत्महत्यांनी पछाडलेला आहे. मग त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या असू दे किंवा कुठच्या पीडितांच्या आत्महत्या असू दे किंवा अशा विद्यार्थ्यांच्या अपयशाने खचलेला विद्यार्थी, अगदी 10वीत 80% मार्क पडले, 5% कमी पडले म्हणून सुद्धा एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचं यावर्षी उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. विश्वास नांगरे पाटील, अशा प्रकारे आत्महत्यांची प्रवृत्ती का बळावते आपल्या सोसायटीत? नाही, हे सामाजिक विषय आहे आणि मला वाटतं याची कारणं आपण आईच्या गर्भातनं सुरुवात होते संस्कारांची, शाळा, कॉलेजेस आणि नंतर वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा विकास होत असतो. त्याला प्रबल बनवणं, त्याच्यावरती म्हणजे शाळेच्या काळामध्ये ज्या संस्काराच्या गोष्टी होतात त्यांनी खूप फरक पडतो. ती मेंटल टफनेस शाळा कॉलेजेसमध्ये येत असते आणि तशा पद्धतीचं वातावरण आणि परिस्थिती जी चढउताराची आहे ती खूप महत्वाची आहे. जसं कोशातनं त्याला फुलपाखरू बाहेर येतं आणि पंखांमध्ये त्याच्या बळ निर्माण होत असतं आणि जर त्याला ते संघर्ष नसेल आणि ते अंड फोडून आपण त्या फुलपाखराला बाहेर काढलं तर ते पंख त्याचे मरून जातं. तर तो संघर्ष आहे ना, तो लहानपणापासून तो टफ छोटे 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 बॅटल्स लाईफ मधले खूप महत्वाचे आहेत आणि त्या बॅटल्स मधनं ती मानसिकता आणि शारीरिकता दोन्हीचा विकास होत असतो. मला वाटतंय एक खूप छान शेर आहे, हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा तो जमी पर नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता. तरुणाई अशी ही फायटिंग स्पिरिटची आहे, किलिंग इन्स्टिंक्टची आहे आणि हा संघर्ष हाच मूळ मंत्र आहे जीवनातल्या परीक्षा याच तुम्हाला मोठं बनवतात किंवा ग्रेटर बॅटल्स मधून आपण कुठेतरी शिकत जातो. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे हा. माझ्याकडे वेळ माझी संपत आलेली आहे. जाता डॉक्टर आनंद पाटील, अशा प्रकारे जे आत्महत्या करणार आहेत, भले मग ते शेतकरी असू दे, विद्यार्थी असू दे किंवा आणखी कोणी असू दे, आत्महत्या करणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल? खूप अशा बॅटल्स कशा जिंकायच्या त्यांनी, अगदी थोडक्यात? माझी त्यांना विनंती राहील की आयुष्य खूप सुंदर आहे. विश्वासने खूप चांगला शेर सांगितलेला याच्यामध्ये. एवढं सुंदर आयुष्य ते कधीही त्याचा असा घात करू नये. अनेक गोष्टी धर्माधिकारी सरांनी सांगितल्याप्रमाणे अनेक गोष्टी करू शकतात. अनेक विद्यार्थी यशस्वी झाले याच्यामध्ये स्पर्धा विषयामध्ये, ते जीवनाच्या स्पर्धेमध्ये खूप पुढे आहेत आणि खूप चांगलं करिअर त्यांनी केलेलं आहे. तर त्यावेळेला कधी असं टेन्शन मुलांना येईल त्यावेळेला आईवडिलांचा विचार करावा, त्यांच्या जवळच्या लोकांचा विचार करावा आणि पाहिजे तर हवं तर टेन्शन कमी करण्यासाठी कॉमेडी सिरियल्स पाहाव्यात, काही पुस्तकं वाचावीत, आत्मचरित्र वाचावीत. त्याच्यातून ते स्वतःसाठी खूप प्रेरणा घेऊ शकतात.
पण मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती राहील की कधीही आत्महत्येचा अजिबात विचार करू नका. जीवन खूप सुंदर आहे आणि अनेक ठिकाणी तुम्ही काम करू शकता. अविनाश धर्माधिकारी, अगदी थोडक्यात. मला ते अजून दुःखाचा त्रास होत राहतोय. एक डॉक्टर मुलगा, उदाहरणार्थ इथे स्पर्धा परीक्षा तयाऱ्या करताना मी सर्वांना एका अल्टरनेटिव्ह करिअर प्लॅनचे सुद्धा स्वतःला घडवायला सांगतो. आता हा डॉक्टर मुलगा, म्हणजे तुझं समजा ते नाही झालं तर दुसऱ्या वाटा आहेत ना, पण त्याच्याऐवजी तो याला, तर मला हे नितांत दुःखद वाटतं. एक आपली भारतीय मुळातली श्रद्धा आहे की माणसाचा जन्म मिळणं हे भाग्यच आहे. कसाही मिळाला तरी माणसाचा जन्म हे भाग्य आहे आणि आहे ती माझी संधीच आहे. अपयशांचं सुद्धा, इनफॅक्ट जीवनात ज्यांनी काहीतरी यश मिळवलेलं आहे त्यांनी पूर्वी अत्यंत भयंकर अपयश पचवलेली आहेत. त्याला जेव्हा तो पुरून उरतो तेव्हाच वाटचाल यशाकडे होते. अशा यशाकडे आपण सगळे जाऊ शकतो. कुणी चुकून सुद्धा, मी स्पर्धा परीक्षेपुरतं नाही म्हणतोय, ऍक्च्युली आत्महत्या हे प्रश्नाचं उत्तर सुद्धा नाही, तो प्रश्नांचा शेवट सुद्धा नाही. आपल्या कर्माच्या एक्सलन्सकडे लक्ष देणे, त्या कर्मामध्ये एन्जॉय, आनंद मिळवता येणे. आजच प्रिलिम चालू आहे, संपली प्रिलिम आज. तेव्हा अभ्यास ही सुद्धा एन्जॉय करण्याची गोष्ट आहे, स्वतःला घडवण्याची गोष्ट आहे. आणि केलेला अभ्यास जन्मात कधी वाया जात नाही, ती आपली शाश्वत संपत्ती आहे. आपण त्यांनी समृद्धच होतो असं लक्षात ठेवून आपण ही स्पर्धा परीक्षा नावाची स्पर्धा परीक्षा आणि त्यापेक्षा मोठी जीवन नावाची स्पर्धा परीक्षा सगळेजण जिंकण्याकडे वाटचाल करू शकतात. नक्कीच. अपयशाचं विष पचवल्याशिवाय कुठेतरी यशाचं जे अमृत आहे त्याचा गोडव्याची जाणीव आपल्याला होत नाही असं म्हणतात. आयुष्य खूप सुंदर आहे. विकास बोंदर सारखा एक डॉक्टर आज समाजामध्ये जगू शकला असता ताठ मानेने डॉक्टर बनून. त्याला कदाचित IAS होता आलं नसतं, असतं पुढची गोष्ट असती, पण ते ठरलं असतं जर तो आज जिवंत असता, तो स्वतः जिवंत राहून प्रयत्न करत असता, तर तो एक यशस्वी डॉक्टर बनला असता की यशस्वी प्रशासकीय अधिकारी बनला असता हे त्यालाच ठरवता आलं असतं. मात्र अशा प्रकारे जीवन संपवून जीवनापासून एक पळवाट तुम्ही अपयशाची जी शोधत असता, ती आत्महत्या ही पळवाट आहे. त्याच्यामुळे आत्महत्येने जीवन संपवणं, तिथे सगळं काही संपून जातं, तुमचं अस्तित्व संपून जातं. तुम्ही ज्या प्रयत्नाने हे यशाचे इमले बांधत असता त्याचा पायाच असतं तुमचं जीवन. तेच जर संपलं तर या ठिकाणी कशालाच अर्थ उरत नाही. आणि जी तरुण मुलं आज हे या गोष्टीकडे प्रयत्न करतात, या सर्व मान्यवरांनी तुम्हाला जो संदेश दिलेला आहे की जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघा, जिवंत राहाल तर खूप काही करता येईल. सर सलामत तो पगडी पचास. स्वतःला वाचवा, सकारात्मक दृष्टीने जीवन बघा, यश तुमच्या हातामध्ये नक्की असेल. या ना त्या मार्गाने ते तुम्हाला नक्की मिळेल. माझा विशेषसाठी या सर्व मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.